आमच्या विजयाचा रंग भगवाय, पण उद्धव साहेब ठाकरे जरा डोळ्यात डोळे घालून महाराष्ट्राला उत्तर द्या, तुमच्या विजयाचा नक्की रंग कोणता आहे? तुमच्या विजयाचा रंग भगवान नाही हे मी तुम्हाला सांगू इच्छिते। अरे जे लोक विजयाचा उन्माद करतायत त्या उबाठा गटाला प्रश्न विचारायचा आहे की कुठल्या विजयाचा उल्हास तुम्ही करताय? रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे नाचवून जी मतं मिळवली त्याचा उत्साह साजरा करताय? ज्या मुंबईच्या बॉम्बस्फोटामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी मराठी माणसाला वाचवलं, त्या बॉम्बस्फोटातला दहशतवादी इब्राहिम मुसा, त्याला प्रचार फेरीमध्ये तुम्ही बोलवलं आणि मतं घेतली, त्याचा तुम्ही आनंद साजरा करताय। दसरा मेळावा आणि वर्धापन दिन याची ओळख होती जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो, पण उद्धवजी तुम्हाला तर आता हिंदू शब्द बोलायची सुद्धा लाज वाटते, त्यामुळे तुम्ही हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो सुद्धा म्हणत नाही। हिंदुत्वाला हरताळ फासून भगव्याशी बेईमानी करून उबाठा गटाने जो विजय मिळवलाय ना, त्याचा त्यांना माज नाही तर त्यांना लाज वाटली पाहिजे, हे मला या ठिकाणी ठणकावून सांगायचंय। आमचे नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी मात्र भगव्याशी इमान राखलं आणि म्हणून आज आम्ही स्वाभिमानाने सांगतोय की नब्ज मेरी देखी और बीमार लिख दिया, नब्ज मेरी देखी और बीमार लिख दिया, रोग हमारा उसने इस भगवे से प्यार लिख दिया, उम्र भर कर्जदार रहेंगे उस डॉक्टर के जिसने दवा की जगह पर छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया। होय आमचा विजय शिवरायांच्या स्वराज्याचा विजय। संविधान बदलणार हे फेक नॅरेटिव्ह ज्या लोकांनी सांगितलं त्यांना विचारायचंय की बाबासाहेबांना हिंदू कोड बिलाला विरोध करणारे, बाबासाहेबांना कायदेमंत्री पदाचा राजीनामा द्यायला भाग पडणारे, बाबासाहेबांचा निवडणुकीमध्ये पराभव करणारे, बाबासाहेबांना वेळोवेळी त्रास देणारे काँग्रेसच्या सोबत तुम्ही आहात, तुम्ही कुठली संविधान वाचवण्याची भाषा करताय? 42वी घटना दुरुस्ती सगळ्यात मोठी, ज्यांनी इंडिया कॉन्स्टिट्यूशनचं इंदिरा कॉन्स्टिट्यूशन केलं। आणि लक्षात ठेवा, जेव्हा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे मुख्यमंत्री झाले ना, तेव्हा काय झालं? मेरे भीम ने जब आंखें खोली ना तो हर कोई इंसान बन गया, मेरे भीम ने आंख खोली तो हर कोई इंसान बन गया, मेरे भीम ने जुबान खोली तो हर कोई तूफान बन गया, मेरे भीम ने कलम खोली तो इस देश का संविधान बन गया। और उसी संविधान की वजह से एक चाय वाला पंतप्रधान और रिक्शा वाला मुख्यमंत्री बन गया। एक सर्वसामान्य घरातला घराणेशाही नसलेला एक सर्वसामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री होणं हा संविधानाचा विजय आहे। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की 100 दिवस शेळी बनून जगण्यापेक्षा एक दिवस वाघ बनून जगा। आणि या उबाठाच्या लांडग्यांनी कितीही वाघाचं कातडं पांघरलं तरी ते